माऊलीजी जय शिवराय. जय शिवराय. जय जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आज या ठिकाणी भेट दिली. त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की जुन्नर तालुक्यातील सगळ्या मराठी समाजाने जर मला सांगितलं की तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, एकत्रितपणे सांगितलं तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी समाजाच्या पुढे नाही. विघ्नर कारखाना शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींना म्हणजे पवारांना किंवा दिलीप वळसे पाटलांना येऊन द्यावं, परंतु सगळ्याच मराठी समाजाचा एकत्रित निर्णय असेल तर त्यांना येऊच द्यायचं नाहीच. तसाही मी निरोप त्यांना देऊ शकतो. समाजापेक्षा कुणीही मोठं नाही. मराठी बांधवांनी एकत्रित सांगून जर मागणी केली आमदार अतुल बेनकेंनी राजीनामा द्या, तर जुन्नरचा पहिला आमदार मी असेल की मी आमदारकीचा त्याग करायला तयार आहे. तुम्ही काय सांगाल? जय शिवराय. खरं तर माध्यमांशी ते बोलताना काय बोलले आम्हाला माहीत नाही, पण जर असं सन्माननीय अतुल शेठ बेनके आमदार साहेब बोलले असतील तर त्यांचं स्वागत आहे. सकल मराठा समाजाची केवळ जुन्नर तालुक्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे की आपलं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये जवळजवळ 150 आमदार करतायत. त्यापैकी एकही मायका लाल आजपर्यंत लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा द्यायला पुढं आलेला नाही. अतुल शेठ बेनके सन्माननीय आमदार यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली असेल तर सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना तशा प्रकारचं निश्चितपणानं आमचं आव्हान आहे की मराठ्यांचे मसीहा व्हा. पहिले तुम्ही आमदार ठरा की जे मराठा समाजाच्या आंदोलना आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव मराठा असेल आणि तोही शिवजन्मभूमीतला असेल. त्यांचं निश्चितपणाने तसं जर झालं तर स्वागत राहील आणि त्यांच्या पुढच्या राजकीय करिअरसाठी देखील ते खूप फायद्याचं राहील. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटतं त्यांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणानं चांगली आहे. विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना हा आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे. त्याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. त्याचा गळीत हंगाम होतोय. समस्त सकल मराठा समाजाची बांधवांची शेतकऱ्यांची ही भूमिका आहे की आता सगळ्या आपण नेते पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये ती गावबंदी झालेली आहे. अशा वेळेला मराठा समाजाचं नेतृत्व करणारी आपलीच मंडळी जर हे सगळं तोडून मोडून जर कारखान्यावर येणार असतील तर ते मला वाटतं योग्य नाही. ही मंडळी जाणकार आहेत. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी जाणकार आहेत. मला खात्री आहे की ती मराठा समाजाबरोबर ही सारी मंडळी राहतील आणि मराठा समाजाच्या बाजूने ते निर्णय घेतील. कोणालाही इथं दुखावण्याचा प्रश्न नाही. ही सगळी मंडळी देखील आपल्या मराठा समाजातील आहेत. कारखान्याला मुळी कोणाच्याही हस्ते टाकली तरी कारखान्यामध्ये मला वाटतं फारसा फरक पडत नाही. त्याच्यामुळं माझं असं स्वतःचं मत आहे की त्याच्यामुळं साखर उतार्यामध्ये फार फरक होणार आहे असंही काही नाही. आपला एखादा ज्येष्ठ शेतकरी किंवा कोणी पण तिथं मुळी टाकू शकतो आपण इतर कोणाच्या हस्ते. तर मलाही देखील स्वतः आतून असं वाटतंय की ही मराठा समाजातली दिग्गज मंडळी आहे. आदरणीय पवार साहेब किंवा वळसे पाटील साहेब ही ज्येष्ठ जुनी दिग्गज मंडळी आहेत. ते मला वाटतं की समाजाच्या बरोबर राहतील, समाजाच्या निर्णयाबरोबर राहतील. ते समाजाच्या विरुद्ध निर्णय घेतील असं मला वाटत नाही. माऊलीचे तालुक्याचे आमदार असं म्हणाले समाजाने एकत्रित सांगितलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. तुम्ही सुद्धा म्हणाले राजीनामा त्यांनी द्यावा. आम्ही सगळे मराठी त्यांच्या पाठीशी राहू. भविष्य काळामध्ये प्रत्येकाच्या कपाळावर किंवा वेगवेगळे सिम्बॉल असतात तर आमदारांनी सगळ्यांचा सांगून राजीनामा दिला आणि भविष्य काळामध्ये जर तुम्हाला सगळ्यांना एकत्रित सामोरे जायला आले तर प्रत्येकाचा पक्ष संघटना वेगवेगळी असते. मग भावनेच्या भरामध्ये त्यांनी असा निर्णय घेणं त्यांना आत्मघाती ठरू शकतं का? साहेब आता राज्याच्या पातळीवरती अनेक निर्णय आत्मघातकी झालेले आहेत आणि सन्माननीय अतुल शेठ बेनके जे म्हणालेत की मी सगळ्या समाजाने सांगितलं. तर समाज म्हणजे काय? आज तुम्ही कानोसा घ्या, मराठी मनाच्या कानोसा घ्या. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाचा एकही आमदार राजीनामा देत नाही. मी परत तुम्हाला सांगतो इतिहासामध्ये अतुल शेठ बेनकेंची नोंद होईल जर त्यांनी पहिला राजीनामा दिला तर. आणि ते निश्चितपणानं मला वाटतं त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी निश्चितपणानं उज्ज्वल राहील. त्याचं कारण असे तुम्ही जसं म्हणालात की उद्या जरी काही असलं तर लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट राहील. तुम्ही एक सांगा, साधा एक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील कोण आहे? तो हे मनोज जरांगे पाटील सामान्य कुटुंबातला सामान्य 40-45 किलोचा माणूस मराठ्यांचं प्रामाणिकपणाने नेतृत्व करतो. आज कोट्यवधी लोक त्यांच्या सभेला जमतात. 1 रुपया कुणी दिला नाही. स्वतःच्या स्वइच्छेने खर्च करून स्वतःच्या भाकरी घेऊन ते लोक जातात. हे कशाचं द्योतक आहे? मराठा समाज आज एकवटला आहे. मराठा समाजाला वाटायला लागलं की आम्हाला कुणीतरी न्याय देऊ शकतो म्हणून मनोज जरांगेंसारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाच्या आवाजावरती आज कोट्यवधी लोक जमतात. मला वाटतं की याच्यामध्ये सगळं आलं. प्रश्न असा आहे ते असं म्हणाले सगळ्यांनी एकत्रित सांगितलं तुम्ही राजीनामा देईल की देतील नाही देतील माहीत नाही.
समाज त्यांच्या पाठीशी मागं राहील नाही आपल्याला माहीत नाही. माऊली खंडाकडे स्वतः जर आमदार अतुल बेनके यांनी राजीनामा दिला तर भविष्य काळासाठी आमदार अतुल बेनके यांच्या पाठीशी एक मराठा म्हणून तुम्ही उभे राहाल काय? ऐका ना, प्रश्न हा आहे, ही बातमीत बातमी होते, तो प्रश्न राजकारणाचा निराळा आहे. उद्या लोक काय करतील ऐका, ऐकून घ्या. असं आहे, मी जरी आता म्हणालो की इथे आहे, पण मी विरोधातही असू शकेल किंवा मी त्यांच्या विरोधात असून बरोबरही असू शकेल. हा राजकारणाचा भाग झाला. राजकारणाचं स्टेज नाही, हा सकल मराठा समाजाचं स्टेज आहे. सकल मराठा समाज, मी तुम्हाला सांगितलं की सामान्य फाटका हा योद्धा मनोज जरांगे साहेबांसारखा एक योद्धा तयार झाला. उद्या काळाच्या पोटात काय दडलंय सांगता येत नाही. त्याच्यामुळं मला वाटतं की जर असा निर्णय घेतला तर निश्चितपणानं तो त्यांच्या भवितव्यासाठी उज्ज्वल प्रकारे राहील असं मला वाटतं. जे आमदार अतुल बेनके यांनी मराठा समाजासाठी 100% त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मशिया व्हायचा असेल तर शिवजन्मभूमीच्या आमदारानं इथं राजीनामा दिला. त्यांच्यासाठी निश्चितपणानं हे भवितव्यासाठी खूप चांगलं राहील असं मला वाटतं. तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.